नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ज्ञ, नाशिक. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लिपिड प्रोफाईल बरेच लोक करत असतात, परंतु या लिपिड प्रोफाईल व्यतिरिक्त जे तरुण भारतीय आहेत त्यांच्यामध्ये जर आपल्याला हृदयविकाराचा धोका जाणून घ्यायचा असेल तर या खालील ज्या मी 4 तपासण्या सांगणार आहे त्या करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यातली पहिली तपासणी म्हणजे ApoB. ही चाचणी आपल्या शरीरामध्ये जे धोकादायक आणि घट्ट प्रकारचं जे LDL कोलेस्ट्रॉल असतं त्याचं प्रमाण दर्शवतं आणि हे हृदयाच्या रक्तवाहिन्यांना हे कोलेस्ट्रॉल खूप मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवतं. त्यामुळे अनेकदा ही चाचणी आपल्या LDL आणि ट्रायग्लिसराईडपेक्षा हृदयविकाराचा धोका अधिक अचूकपणे आपल्याला सांगते. आता दुसरी महत्त्वाची चाचणी किंवा तपासणी ही लायपोप्रोटीन A लेवल्स. हा एक महत्त्वाचा आनुवंशिक जोखमीचा घटक आहे आणि जर आपण एखाद्या लहान मुलामध्ये सुद्धा ही चाचणी केल्यास भविष्यामधील हृदयविकाराचा धोका आपल्याला ओळखता येतो. तिसरी महत्त्वाची चाचणी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ती म्हणजे HbA1c. 3 महिन्यामधील आपल्या रक्तातील साखरेची सरासरी दर्शवते. जर HbA1c धोकादायक पातळीवर असेल तर आपण सिरम इन्सुलिन तपासणी सुद्धा करून घेऊ शकतो. त्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स आपल्याला कळतो. चौथी आणि महत्त्वाची आणि सगळ्यात कॉमनली परफॉर्म केली जाणारी टेस्ट म्हणजे व्हिटॅमिन B12 आणि होमोसिस्टीन लेवल्स. व्हिटॅमिन B12 ची जर कमतरता झाली तर होमोसिस्टीन लेवल वाढतात आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताच्या गठुळ्या बनण्याची शक्यता असते. अनेक तरुण रुग्णांमध्ये आम्ही हृदयविकाराचे झटके ब्लॉकेज नसताना सुद्धा रक्ताच्या गठुळ्या बनून त्यांना हार्ट अटॅक आलेला आम्ही बघितलेला आहे. त्यामुळे ह्या ज्या 4 चाचण्या आहे या आपण करून आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो आणि त्यानुसार आपण आपला रिस्क फॅक्टर जाणून घेऊ शकतो. धन्यवाद.